स्वागत आहे मित्रांनो नवीन व्लॉग मध्ये. दुपारची वेळ आहे, पूजा घरी आली आहे नाश्ता घेऊन आणि जेव्हा आम्ही मी नंतर जेवणार पण आहे. काय नाश्ता ना आमचा लंच आहे. हा लंच चालू आहे कारण की मी जस्ट व्हिडिओ अपलोड वगैरे करून एडिटिंग करून थोडासा आराम करत होतो. भाव्या पण जस्ट नाही झोपेतून उठली आहे आवाजाने. पूजा आली, तिच्या बांगड्यांच्या आवाजाने भाव्या उठली. तर आज एक तर ना आमच्या बीकेसी ऑफिसला ना आग लागली. काय खरं सेकंड फ्लोअर पूर्ण हे झाला, ब्लास्ट झाला. कारण तिथे कॅन्टीन होतं ना, तो पूर्ण ब्लास्ट झाला. तर त्या लोकांना सगळ्यांना सुट्टी दिली. तुम्हाला नाही दिली मग? नाही ना, खूप असं वाटलं की सुट्टी आम्हाला पण द्यावी. उद्या लग्न आहे तर मला थोडंफार कामं वगैरे आहेत, म्हणजे थोडीफार काय काय घ्यायचं आहे छोटं मोठं. तर मग म्हटलं असं जर सुट्टी पडली असं पटकन जाऊन मी ते घेऊन आले असते, ते माझं झालं असतं असं. जस्ट मी एक झलक दाखवतो की आपण जे फूड एक्सपेरिमेंटचे ब्लॉग चालू करणार आहे ते काय असणार आहे. ती शेवपुरी आणि ही चटणी इडलीची. चटणी टाक माझ्याच्यात असं काय करू नकोस. अरे चटणी टाक. अरे इडली कोण टाकायला बोललं? इडली नाही, चटणीच आहे. इथे कमी क्वांटिटी आहे पण आपण वेगवेगळे फूडचे म्हणजे वेगवेगळे खाण्याचे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करून टेस्ट करून त्याचा रिव्ह्यू देणार की कसं लागतं ते. हे जस्ट मी ट्राय करतो. शेवपुरी आणि इडलीची चटणी आणि सांबार. छान लागतं. दोघांची चव वेगवेगळी लागते कारण की दोघंही आपापल्या ठिकाणी एकदम ठोस असतात चवीच्या मामल्यामध्ये. असे बरेचसे येणार पटपट. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या येत्या अशा काही व्हिडिओजमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे हे व्हिडिओज तुम्हाला कुठे भेटतील? आपल्या चॅनलच्या हर्ष ईट्स या प्लेलिस्टमध्ये. खूप सारं ट्रॅफिक आहे आणि आय थिंक जायला पण वेळ लागणार आहे. मार्केटमध्ये आलो आहे आपण थोडंसं रॉंग कट वगैरे मारून. आणि पहिलं तर हे पूजाचं ओळखीचं एक दुकान आहे, इथे ती काय छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायला आले. बघूया काय काय घेते. कौन से देखो, स्टोन है, मोती में. आप दोनों भी बताओ मुझे कैसे अच्छा लगता है. काय काय घेणार आहे? बघते आता. शांत वस्तू बाहेर काढली जातात. behind you. No. मत तो उसके हाथ में टूट जाएगा, मैं उसका पैसा नहीं दूँ. हे बघते कोणतं चूज कोणतं करणार आहे? हे वाला. घातल्या ते डेला पण पाहिजे. ऑलमोस्ट पाऊण तास झाला असेल, म्हणजे अर्धा तास क्रॉस झालाच आहे. ती पूजा कधीपासून म्हणजे ते गळ्यातलं तर बघितलं पण कानातलं बघायला ती किती वेळ लावते. नाही तेव्हा ती बाई इतकी माझ्या पाठी लागते पटपट पटपट बकर गोष्टी. आता मी झोपलेलो घरी, तर घरी येऊन मला बाहेर निघायला इतकी घाई लावली की लवकर निघ, 5 मिनिटात निघ. ते सगळं तिला मग सगळ्या गोष्टी पाहिजेत घाईघाईमध्ये. पण ती जेव्हा अशी शॉपिंग करायला बसते ना, अरे यार अर्ध्या तासाच्या वर एक गोष्ट बघायला कसे कंटाळा कसा येत नाही एकच गोष्ट बघून. आता 3-4 गोष्टी घ्यायच्या आहेत, त्या एवढ्याशा गोष्टीमध्ये आता इतक्या वेळ लावला तर बाकीची शॉपिंग करणार कधी? ते बघा एक एक गोष्ट ट्राय करते, दाखवते, वेळ घालवते. अरे वा एकदम छान. चल लवकर. ए नको. लेकिन फिल्म रहेगा बड़ा. शेवटी शांतपणे झोपवते ती स्वतःला. झालं फायनल. कमी बोला मैंने. नाही कम करू. त्याच्यातून आता बाहेर पडलोय दुकानातून. तर मी इथं घेऊन बसलोय भाव्याला. आणि भाव्या बघा, भाव्या नको बेटा डोळ्यात चाललंय बोट. पूजा तिथे गेली पाठी हार घ्यायला. ज्या गोष्टी डिसाईड केलेल्या असतात ते तर ती घेतेच, पण ज्या गोष्टी डिसाईड केलेल्या नसतात ते पण घेते. मग त्याच्यामुळे थोडंसं माझं पण डोकं हटतं. कारण की आपण कसं एक वेळ ठरवून निघतो ना, किती बोलली मला 3-4 गोष्टी घ्यायच्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे बाबा अर्धा तास लागेल, पाऊण तास, 1 तास लागेल, ठीक आहे.
पण मग दुसऱ्या पण गोष्टी घ्यायला लागते, मग आपला तो वेळेचा कॅल्क्युलेशन चुकतो, म्हणून मग तिथं थोडासा राग येतो. पण तेव्हा काय बोलू पण शकत नाही. घेतला का? हा पाणीपुरी वाल्याची हा पाणीपुरी वाल्याची इथे ते पण घ्यायचंय का? तुला बोललेले ना पहिल्याच. भाव्याच्या हातात पुरी देऊन पूजाने ऑर्डर केली शेवपुरी, आणि ती तीच खाणार आहे. मला काय खायचा मूड नाही, कारण की मी घरी जाऊन डायरेक्ट जेवणार आहे. काय नको नको नको, ती सगळं काही खेळत नाही. मत 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 मत. अरे वो नहीं 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 खेलेगी वो. अरे नहीं, बट अगर बच्चा खेलने वाला ही नहीं है तो लेके फायदा क्या है? बच्चे के खेलने के लिए नहीं नहीं नहीं, आप ऐसे खड़े रहोगे सामने लेके तो वो लेगी. भाव्या स्टॉप इट. हे कारण काय देतात नेहमी की जेवायसाठी जा. कम ऑन, दिस इज नॉट द रिझन. इमोशनली कोणाला तरी हे करून गोष्ट विकून हे करणं बरोबर नाही ना. असं माणूस एकदा घेईल, दोनदा घेईल, रोज रोज असं हे ह्याच मार्केटमध्ये दर दिवशी फिरणार, बोलणार जेवायसाठी पैसे द्या, फुगे घ्या, हे चुकीचं वाटतं एक परीने. मी दुपारी पोट भरल्या माझं, राहू द्या. एक पुरी संपलेली तर त्यांनी परत भाव्याला दुसरी पुरी दिली. हे ओळखायला लागलेत, कारण की दर हफ्त्याला मी इथे येतच राहतो. चालेल, फायनली झालंय खाऊन. काय आता काय बाकी आहे? उडदाचं पीठ घेऊया ना. अरे तुझं रोज काय सारखं? रोज उडदाचं पीठ पुढे डाळ रोज मला कंटाळा आहे कुळदाचं पीठ आहे. चाल दुसरं काहीच नाही बरं. चिकन मटन चल मग चल त्या B1 मार्ट मध्ये जरा बघूया काय काय. कशाला? अरे चिप्स बिप्स काहीतरी खायला. ते सगळं घ्यायचं नाही, हे कुळदाचं पीठ अरे आहे. घेऊया ना, पटकन जेवण होईल ना. चाल लवकर पटकन जेवण. पाणीपुरी खाल्ली त्याला साईडलाच आहे ऍक्च्युली हे B1 मार्ट करून. तर ह्याच्यामध्ये पण गोष्टी डिस्काउंट मध्ये भेटतात, जसं डीमार्ट मध्ये भेटतात, बट इथे थोड्याशा कमी रेंज मध्ये. भास्कर टाक. हे चिप्स आहे बोला तुझं? अरे थांब ना, पाहिजे नाही ना ते बाबा. भाव्याला घेऊन मी ओळखत ना, तिने जर काय ओढलं तर भाव्या चल बेटा. नको 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 नको, हे घरी आहे बेटा आपल्या. कधी आले फ्लेवर? अरे वा, हे सगळे स्पायसी जे नूडल्स दिसतात आहे, आपण ट्राय करणार आहे. आता मी बऱ्यापैकी पॅकेट्स घेतलेत. आता मी सगळ्यांना एकत्र खाईल किंवा एक एक करून खाईल. तुमच्यासोबत नक्की शेअर करेल हे कितपत तिखट आहे कितपत नाही. पूजाला वाटलं भाव्या माझ्यासोबत आहे, मला वाटलं भाव्या तिच्यासोबत आहे, आणि भाव्या इथं आतमध्ये कोपऱ्यात खेळ. हे ओरडतील ना भाभी होते. ठेवा वरती, ठेवा इथे, ठेव इथे, ठेव इथे, ठेव हां, ठेवून दे बेटा, ठेव. पॉपकॉर्न एक अशी गोष्ट आहे जिथं पूजा आणि माझं दोघांचंही मन जुळतं, आणि त्यासाठीच पूजाशी मी लग्न पण केलं, कारण की ती पण पॉपकॉर्न खाते आणि तिला आवडीचे पॉपकॉर्न, आणि मला पण फार आवडतात. फक्त मूवी थिएटरमध्ये गेल्यावरती याच लाईन मी पुढे जाते. मी चला पुढे बघूया. या शॉपमध्ये आपण जातानाच बघितलं होतं, असं वाटलेलं की यांच्याकडे भाव्याच्या साईजचे शूज भेटतील, बट नाही भेटले. काय बोलले तुला? ठीक आहे, आता मग स्टेशन लहान पोरांचे आम्ही शूज, या साईडला पण शॉप्स आहे, तिथं बघत आलो. लहान पोरांचे शूज काय भेटले नाही, तर मग आता हेच आपलं लाईनीने आहेत असे 3-4 शॉप्स. तर ह्यांच्याकडे पूजा बघतीये, भेटले तर ठीक आहे. भाव्याच्या साईज आय थिंक भेटले. पूजा भेटल्या? पूजा भेटल्या का? भेटले तिच्या साईजचा? एक भेटला म्हणजे एका पायाचा भेटलाय. काय बोलते तिला माहिती. घ्यायचं बस ना, आता काय करते. टाइम आता तुला इथं पाणी भरायला इथं उशीर होत नाही. अरे पण हिला ते हिच्यासाठीच निघाले होते मी बाहेर जास्त करून. मग एक घेतलं ना, आता अजून किती? हवंय यार, थांब ना. तुझ्या लग्नात गेल्यानंतर ही ते एक पण घालून राहणार नाही, नाही. मला माहिती आहे, म्हणूनच मला परफेक्ट वाले हे घेतलेच नाही, तरी पण मला अजून एक घ्यायचंय. मग आपण चिप्स पण घेऊया. लाईन मध्ये कॉर्नरच्या दुकानात आले, आणि दाखव तो एक शू बघते ती बाजारासाठी. इथं आहे, त्यांच्यापेक्षा इकडे जरा जास्त कलेक्शन दिसून येतं. झालं काय आलं?
या पण दुकानात आलो बट इथे पण नाही आता. शिल्पा शिल्पा अच्छा शिल्पामध्ये. आता या लाईनीत अजून 2 दुकान आहेत, हे पण बघायचे आहेत. नाही भेटले तर अजून काय नाही, ही दुसरीकडे नेईल, पाणी भरायचं राहून जाईल. बाकी मला काय शॉपिंग करायची ते नाही करू दिली. स्मगलिंगचा सगळा माल आपण इथे डिपोमध्ये ठेवला आणि हे वरतून काही अजून ॲम्युनेशन्स पण आपण ठेवून दिलेत. तुटायला नको बस हे, कारण की आता पूजा गेली आहे शिल्पामध्ये कुठं बघायला, शूज बघायला भाव्यासाठी. आय होप सो की भेटले पाहिजेलेच, नाही तर कारण की आता ऑलमोस्ट टाईम खूप झाला आहे शॉपिंग करतो ह्याच्यासाठी. तुझ्या ड्रेसवर परफेक्ट मॅच होणार. पहिलाच यायला पाहिजे होतं ना. आगे खाली टाईट होईल ना. आगे खाली आपले ते ड्रेस आहे. अरे वा शूज ए, घेतले थांब बेटा. पूजा. वाईट आहे क्या? इकडे इकडे बतो भाव्या. अरे इकडे तिथं आतच नाही बघ, इकडे इकडे भाव्या. चला या लवकर. हा, या. बघा एक इथं. चला लवकर. पिंक वाला सांगा ना. ड्रेस कोणत्या कलरचा आहे? लेमन. ती मला बस विचारासाठी विचारते, मी हा बोलू नाही बोलू. जे त्यांनी डिसाईड केले ते ती घेतेच. पण उगाच एक सवय आहे तिला घेण्याच्या अगोदरच विचारायला. किसका बोलू? बोलो ना भैया. 450 बोलतात तर. फायनली जे हवे होते ते शूज भेटलेत आणि आपलं सर्च थांबलाय, नाही तर अजून खूप वेळ झाला चालू राहिला असता. ते तिथे बसले. झालं सगळं काय व्यवस्थित आणि सेट झालो. आपण निघालो फायनली घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. दादा कल बेटा. हा बाबा गुज घर माझा गुज घर. बाय बाय. चल हर